राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र लढावं ही आमची भूमिका असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। राज ठाकरेंसोबतच्या मोर्चा संदर्भात आज उद्धव ठाकरे बोलणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। उद्धव ठाकरे आज मोर्चा संदर्भात सविस्तर बोलण्याची शक्यता आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, काय अधिक माहिती? बघा, मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेची पहिली ते चौथी इयत्ता चौथीपर्यंत सक्ती, हिंदी भाषेला विरोध, सक्तीला विरोध या विषयावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाची घोषणा केली होती। पण दोघांचे मोर्चे हे वेगवेगळ्या दिवशी निघत होते, पण आता त्यावर मार्ग काढण्यात आलेला आहे। राज ठाकरेंनी आवाहन वजा जो प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिला होता की 5 तारखेच्या मनसे आयोजित मोर्चात सहभागी व्हा, आज पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सकाळी प्रसार माध्यमांसमोर अधिकृत भूमिका जाहीर केली की 5 जुलैच्या मोर्चात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष सहभागी असेल आणि सविस्तर भूमिका स्पष्ट केलेली आहे। पण पक्षप्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून कदाचित उद्धव ठाकरे आज आणखी सविस्तर भूमिका याविषयी मांडू शकतात आणि कदाचित ते प्रसार माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। थोड्याच वेळात खासदार नेते संजय राऊत हे मातोश्रीवर जात आहेत आणि नेमक्या काय घडामोडी घडतायत, कारण राज ठाकरे हे संजय राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्कात आहेत। 5 जुलैची मोर्चाची तारीख जरी नक्की झाली असली तरी वेळेचा मुद्दा आहे किंवा वेळेच्या अडचणीचा विषय 10 वाजता सकाळी 10 वाजता मोर्चाची आखणी म्हणजे मोर्चा निघणार असं जाहीर केलं गेलं असलं तरी ही वेळ अडचणीची ठरते असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं आणि वेळ थोडीशी बदलली जाईल त्या संदर्भात ते राज ठाकरे यांच्याशी संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे। तर या दृष्टीनेच आज संजय राऊत हे उद्धव ठाकरेंशी मातोश्रीवर चर्चा करतील। काही पक्षप्रवेशांचा कार्यक्रमही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आहेत। त्यावेळेस कदाचित म्हणजे जी शक्यता व्यक्त केली जाते की उद्धव ठाकरे या मोर्चाविषयी आणखी सविस्तर भूमिका मांडू शकतात अशी एक शक्यता आहे आणि त्या दृष्टीनेच आता प्रसार माध्यमांचं लक्ष लागलं असेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद पुन्हा घेऊन काही आणखी विस्तारानं भूमिका मांडतात का? नक्कीच दिनेश, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।